सिडको पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नागपुरे साहेब, मी भास्कर जोशी आज दिनांक 8 नोव्हेंबरला तुम्हाला मी जाहीर विनंती करतो आहे की खरं तर तुमची नोकरी मी वाचवलेली आहे. अँटी करप्शनकडे गेलो नाही मी. तुम्ही जेव्हा आला होतात मागच्या वेळेस पण तर तुम्ही खोटी आयडेंटिटी सांगितली आणि एक वॉरंट आणलं. तुमचा आमच्यावर खूप राग आहे, कारण तुम्ही डॉक्टर मनीषा जोशीकडून जी ₹3,000ची लाच घेतली ती मी तुम्हाला परत करायला लावली आणि तुम्ही आमची खूप बदनामी केली सिडको पोलीस स्टेशनला, आणि त्याचा एक भयानक परिणाम झाला. तर खरं तर नागपुरे लाचलुचपतच्याकडे मी त्या दिवशी जाणार होतो. तुमची नोकरी वाचवली मी. दुसरी गोष्ट अशी आहे की तरीसुद्धा तुम्ही आमची बदनामी केली. त्याच्यानंतर गायकवाडबाईपासून सगळ्या लोकांनी आम्हाला खूप छळलं. काय काय कॉमेंट्स वगैरे सगळं झालं. तिथे आम्हाला कधी न्याय मिळाला नाही, सन्मानाची वागणूक मिळाली, उलट आमची खिल्लीच जोडली. बरं, याच्यानंतर पण तिथे मोदी राजपूतांना सांगितलं की नागपुरेनं समजून सांगा, तरीही तुम्ही ऐकलं नाही. त्याच्यानंतर तुम्ही परत एकदा एक दुसरं वॉरंट, जे अनबोगस वॉरंट आहेत, मी जजकडे वकिलांकडे चौकशी केलेली आहे, तुम्ही टार्गेट ठरवून तुम्ही येता छळ करायला, ते वॉरंट घेऊन आला तुम्ही आणि दुसरी आयडेंटिटी सांगितली की मी असं असं आहे. मी तुम्हाला ओळखलं तरी तुम्ही खोटं बोललात. बरोबर आहे. फॉर्म भरून घेतला तुम्ही. माझी तुम्हाला आता विनंती अशी आहे की तुम्ही मला तत्काळ ₹50,000 द्या, नुकसान भरपाईचे, माफीचे आणि बदनामीचे. हे काही ब्लॅकमेलिंग नाही आहे, कारण तुम्हाला वाचवलं आहे मी, तुमची नोकरी, करिअर वाचवलं आहे. तुमच्या वरिष्ठांकडे तक्रार नाही केलेली. आत्ता मला पैशांची गरज आहे. तुम्ही माझ्या बायकोकडून लाच घेतली, तुम्हाला मी वाचवलं, आता तुम्ही नुकसान भरपाई द्या. कारण विषय तिथे थांबला असता, खाजगी राहिला असता तर हो ओके होतं, पण तुम्ही सगळ्या लोकांना सांगितलं ते. आणि परिणाम काय झाला की तुमच्या इतर लोकांनी, काही लोकांनी लाच घेतली शेजाऱ्यांकडून आणि आम्हाला टेरराईज केलं, धमक्या दिल्या. तर नागपुरे साहेब, तुम्हाला 2च पर्याय आहेत. तुमच्याकडे रिव्हॉल्वर असेल तर मला येऊन गोळ्या घाला, माझ्यावर केस करा खंडणीची किंवा काय ब्लॅकमेलिंगची, अन्यथा माझी नुकसान भरपाई द्या आणि आमची माफी मागा. आणि तुम्ही ज्यांच्या डोक्यात ही घाण पसरवलेली आहे, गायकवाडबाई, सोमनाथ जाधव, मोदी, राजपूत, जे तिथून निघून गेलेले वगैरे वगैरे, आणि तुमची जी बोलण्याची पद्धत आहे, अपमानास्पद बोलता तुम्ही. अहो, तर तुमच्या अगोदर 12 वर्षापूर्वी एक पाटील नावाच्या ₹20,000 घेतले होते मनीषाकडून. रातोरात पळून जावं लागलं होतं, धमक्या दिल्या होत्या. त्यातल्या 8,000 त्यांनी खर्च केले, 12,000 परत केले त्यांनी. ICICI बँकेच्या अकाउंटला रेकॉर्ड आहे. तर हे सगळं बंद करा, लाच घेणं वगैरे, सगळे भयानक परिणाम होतात. आत्ता तुम्ही तत्काळ मला ₹50,000 द्या 24 तासाच्या आत, डॉक्टर मनीषा जोशींकडे, तिच्या अकाउंटला. धन्यवाद.